राघवंदा, अगं आपण मथुरेच्या बाजारी चाललो करत, मथुरी बाजारी जाण्याची वाट तुला माहिती आहे का ग? अगं मला तर मुलीच नाही काय. अगं दादा, आपण या वाटेने जायचं की त्या वाटेने जायचं बघ. दादा, आपण आपल्या या पोरींमध्ये एक शाहिदांची मावशी असायला पाहिजे बघ. अगं म्हणजे तुझ्या सुनेला. अगं दादा, तिला तू जात मार, नाहीतर ती आली तर मला बाजारला द्यायला देणार नाही बघ. का ग? अगं तिथे तिथे उठल्या वाजता नुसती किरकिर करत असते बघ. ठीक आहे मारते बघ. अगं मावशी मावशी ग. अरे राजाला पण माहिती झालंय बघ, ते कानपूर नाही मधलं आहे ते जरा मोठ्याने हात मार. ठीक आहे. अगं मावशी मावशी ग. अगं काय ग पोरी नो. अगं ये का लवकर. अगं तारा, ही माझी सून सटवी चंद्रकला, ती पण आली बाजारला. अगं हो. अगं ये तारा, ही बघ, ही एकदा थेरडी येऊ दे बघ, तिला ढकलूनच येते घाटावरती. थांब आले, मी तुझा डांबा सोडवते. अगं पण तारा, मी ना आता बसले. अगं मावशी नक्की बसलेस तरी कुठे? गेली चावट कुठली. अगं पाचच्या अंगणात बसले केस वाळवत. अगं मावशी ते जाऊ द्या कधी हलवत. थांबा आले. मावशी मी मालू हाय गे, नवरा माझा कट्याळ बाय गे. मावशी मी मालू हाय गे, नवरा माझा कट्याळ बाय गे. हम हमरा दे हम हमरा दे येते जोडीला, मागे घोटाळलेला गे. हम हमरा दे येते जोडीला, मागे घोटाळलेला गे. धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाण दत्तप्रसाद मँगो दत्त म्हणणं आहे की हे गीत शाहीर आणि रंगमंचावर येऊन सादर करायचंय. म्हणजेच वन्स मोर मावशी मी मालू मोहिते याच करून संपूर्ण कार्यक्रमासाठी 301 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे रिया महेश लाखन व रुद्र महेश लाखन, रिया महेश लाखन व रुद्र महेश लाखन याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे प्रथम हरिश्चंद्र पांडुरंग खानविलकर यांच्याकडून खास मावशीच्या भूमिकेसाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं माझं नाव रंगमंचावर सादर करायचंय. हरिश्चंद्र. ऐका नाव घेते. कुठे गेले हरिश्चंद्र? अय भार्या
पाठी कोपच्यात असू देत ऐका नाव घेते हा काय कुत्र्यात कुत्रा गावठी कुत्रा अय हऱ्या ऐकतोस ना ऐका कुत्र्यात कुत्रा गावठी कुत्रा हरिश्चंद्र रावांचं नाव घेते हे बघा त्यांच्या नावचं मंगळसूत्र अगं बाय 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 दमले का बाई दमले अगं मावशी एवढी दमाला गेली तरी कुठं होतीस? अगं काय सांगू तुला अगं मी आणि माझा नवरा म्हणजे हे सटवेचा सासरा अगं मी माझ्या पाचांना गवत काढायला गेले होते तेवढ्यात मे बी तुझा आवाज आला अगं मावशी नक्की गवतच काढत होतीस ना? अगं हो गवतच काढत होते म्हणजे आम्ही दोघं कुठे जायचं नाही मी तुझ्या नेहमी पोटात दुखतं अगं तसं नाही ग मग अगं गवतच काढत होते अगं मावशी तिने प्रेमाने विचारलं ग. मी पण प्रेमानेच सांगितलं तू जरा तोंड बंद ठेव हा? तुझ्याकडे नंतर येईल ऐकलंस अगं मावशी तुझ्या यांचं नाव तरी काय ग? मी तुला नाही काय करायचं आमच्या यांचं नाव अगं मला माहित नव्हतं ना म्हणून विचारलं. अगं हे तारा मावशीला विचार तुझे हे नेमके किती आहेत ते. मेले तुला लाज वाटते मी तुझी सासू ना आणि मला विचारते तुझे हे किती आहेत ते अगं मला माहिती पाहिजे ना माझे सासरे किती आहेत ते. घरात किती असतात एकच असतो ना आता असता तुझा सासरा काय बाई असते तर तुला माझ्या नवऱ्याचं नाव ऐकायचंय अगं हो मी नाही बाई सांगणार मला लाज वाटते ही एवढी म्हातारी झाली तरी नाव घ्यायला लागते बघा. तू घे इथे ये तू घे आहे ना हो आहे ना अगं मावशी तू लय मोठा घोटाळा आहे. काय तुला काय झालं कसा घोटाला अगं मावशी तुझ्या नवऱ्याचं आम्हाला नाव कुठं माहिती आहे ना? मेली या उद्याचा माझ्या नवऱ्याचं नाव घेते हो माझं मेली इथे 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 तुला म्हणून सांगते ना कोणाला सांगू नको मावशी इकडे आवाज येते बघ. आधी सटवेली ऐक अगं ते विजय लाकर नाही काय ते माझे हे कुठे गेले अहो तुम्हाला सांगते इथपर्यंत आलेत माझ्या मागून मागून कुठे गेले बरं लक्ष ठेवा नाही तर कुठेतरी जातील गायब होतील त्यांना सवय आहे तशी हा ऐकलं अगं म्हणून कधी धावत पळत आले नाही इथपर्यंत आणि हा माझा भाऊ मागणं माझ्या अगं मावशी त्याला शेपूट लावलं ती त्याला शेपूट नाही लावलेला पाहिजे माझ्या मागणं आला मग शेपूट कोणाला पाहिजे त्याला शेपूट वडीत आणलं असं तर वडत नाही आणलेले आता सोबत माझ्या मागणं आलाय अगं मावशी असं सांग ना तुझ्या पत्राला बोलून आले ते. माझ्या पत्राला धरून येऊ दे तू गप बस अगं मावशी तरी पण तुला यायला एवढा उशीर झाला. अगं त्याचं काय झालं माहिती आहे आज इकडे कार्यक्रमाला यायचं आणि त्यातल्या त्यात शेवटचा कार्यक्रम म्हणून आमच्या यांनी मला हा नवीन शालू आणला अगं पण ब्लाऊजच नाही आणलेला माहितीये ब्लाऊजच नाही आणलेला एवढा मोठा घोटाळा झाला मग तशी सुटले आणि ते ओंकार लाखन नवीन नवीन टेलर बनले कुठे गेले भाऊ हो टेलर भाऊ अगं त्यांच्याकडे गेले ना मी सावली पॅक केले मला काय म्हणतात माहित आहे गो मालो आहे तुझा तू काय फाटला मी म्हटलं भाऊ माझा काय फाटलेला नाही मला ब्लाऊज शिवायचा आहे मला म्हणतात मालो इथं बस मी आपली बसली त्याने एवढी लांब काय क्लिप काढला नाही ना हो आणि इथं माप काढेल तिथं माप काढेल मला नुसत्या गुदगुड्या आल्या हो सावट कुठले भाऊ कुठे तरी असतील बघा हा तोंड आणि कसा तरी माप शिवून नाही ना ब्लाऊज शिवला नाही कुठला माप घेतला नाही काय माहिती पण तुम्हाला सांगते ब्लाऊज काय छातीच्या वर चढे ना हो हा कशी तरी छाती आवलून आवलून ब्लाऊज चढव ना आणि जरासा काय बाई खोकला आला ना सगळी बटन तुटली ना म्हणजे उशीर झाला अगं मावशी बदनात नाही कशी आली आणि तुम्हाला म्हणून सांगते ही माझी सून हा तर विशाल सुकडे माझा मोठा पोरगा विशाल कुठे गेला विशाल हा माझा मोठा पोरगा आणि त्याची ही अवदसा माझ्या पोराला आहे ना कामात लावला नाही ना धंद्यात लावला ही तुम्हाला म्हणून सांगते ही मेली बाई धडधुण्याची नाही आहे नुसती नेहमी तोंडात सोबत राहते आणि सासूला काय आई माझी मेली घेरडे विरडे म्हणते मला आणि त्या माझा पोरगा विशाल गप गुमान आपल्याला ऐकत राहतो त्या ऐकलंच नाही अगं माझ्यावरती प्रेमच आहे बघ त्यांचं तेवढं. प्रेम असू दे तुझा प्रेम असू दे मेलीच्या लग्नात 2 महिने झाले पण नुसती तोंडात झोंबत राहते मेली अवधत असाठी मेली ब्लॅक सेंटरीला बघा कशी गटर बंद कर बघ. मेले तुझा लग्न बंद ठेव त्या माझ्या पोरात कामाला अगं मी कुठं बसवलं तुम्हीच बसवलं बघ. ही बघितलं कशी काय काय फसवलं मला सांगितलं माझा मुलगा मुंबईत आहे. बाई त्याचा लग्न होत नव्हता त्याला 2 महिने मुंबईत पाठवला होता 2 महिने माती खाल्ला तुला आणला अगं 2 महिनेच पाठवलं.
उद्याच आणणार असतो ना सर्टिफिकेट तू आणणार तुला आणणार असतो ना मी पाठवलंच नसता अगं राहिला असता इथं मी म्हणून राहिले बघ. तू जा आता दुसरी आणील तू जा आता आणील दुसरी अगं बघ मी येते का इथे कोण. इथे कोण मिळते काय ही अशी नेली आणि तुम्हाला म्हणून सांगते काल जराशी लाईट गेली ना लाईट गेली जराशी ही मेली अवधसा माझ्या ढुंगणावर लात मारून पळाली. मला वाटलं ती काली म्हैस असेल बघ. काली म्हैस तुला शिवा दिसताय काली म्हैस तुझ्या घरात येते काली म्हैस नाही मला वाटलं विनाची आणि म्हैस आली. ता विशाल बात्या कुठे गेला माझा बात्या का म्हणतो आई आहे तुला काय बोलू नको पहिला माझा पोर आहे ना ता विशाल मुरियत गेला तरी बोमटायचा आई आहे चड्डी घेऊन ये. आता ही मेली तर बोमटायच्या आधी जाते चड्डी घेऊन मोठी अगं त्याला जागा नसते बघ. आणि ही ह्या मेलीला म्हटलं बाई मी आता म्हातारी झाली माझी 2-4 वर्ष राहिले मला जरा नातवा बितवा बघू दे म्हणते कशी मेली अवधसा हिला धाड भरले 4 वर्ष थांबा म्हणते. काय झालं तुला कशी धाड भरले 4 वर्ष का थांबा. अगं इंस्टाग्राम वर रील्स बनवायचे असतात बघ. हा ही मरते रातभर तरी मी म्हणते रातभर नुसती झापूक झुपूक काय म्हणते रीला बनवते इथं सांग कसल्या रीला बनवते का माझा पोर 10 वाजताच वर तंगडा करून झुकतो आणि ही मरते रातभर आपली रीला बनवते. अगं तुझा मुलगा दारू पिऊन उत्तरी झोपतो त्याला काय करणार? अगं तुम्हीच फसवलाय. आणि तुम्हाला म्हणून सांगते मी काय फसवलेलं नाही तुला तुम्हाला म्हणून सांगते बाई जरा इथं पुढे त्या माझ्या पोरासाठी ही बघितली होती. काय कमी आहे हिच्यात विशाल हिच्यात काही कमी आहे कोण वाचली कोण ही की ही अगं ये मावशी हिच्यात काही कमी आहे. अगं या एरियाचे तुझ्या टेलरची सेटिंग चालू आहे बघ. सांगून तुझं त्या टेलर बरोबर लपडाय तरी तिने हातावर मोठा होऊन काढला नाही. बरं मी काय म्हणते तू बाजारात आलेस ना गप माझ्या मागून यायचं तुझा सासरा तिथं बसलेला आहे भनपटून काढायला सांगितलं ठीक आहे मावशी. गप मागून यायचं माझ्या चल जाऊ बाजारात. धन्यवाद रसिका हो धन्यवाद. आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाण स्वरूप किरण लाखन यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे वैजयंती विश्वनाथ मोरिये यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे जगदीश आंबरे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 111 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे ओमकार लाखन व शार्दूल कोळिये यांच्याकडून खास मावशीच्या भूमिकेसाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं ओमकार व शार्दूल यांचं नाव रंगमंचावर सादर करायचंय. शार्दूल ऐका टेलर कुठे गेले टेलर असू देत ऐका व्हॉट्सअपवर ओळख झाली फेसबुकवर प्रेम जुळले व्हॉट्सअपवर ओळख झाली फेसबुकवर प्रेम जुळले. त्या ओंकार रावांचं नाव घेते ते बिनकामाचे आहेत ते लग्नानंतर समजले. काय शार्दूल लग्नाच्या वरातीत होता आमचा हा पंकूदादा साऊंड सर्व्हिसवाला. लग्नाच्या वरातीत होता आमचा हा पंकूदादा साऊंड सर्व्हिसवाला. शार्दूल रावांचं नाव घेते दारू पिऊन पडले तरी बोलतात झुकेगा नाही साला. अगे चंद्रे अगं तू अशीच बाजारात आली चालवत. अगं हे मावशी ते काय सांगितलंच पाहिजे का. अगं नाही सांगशील तर बाजार कसा भरेल. ठीक आहे मावशी सांगते तर. मी बाजारला विकायला घेतलंय बघ दूध येतंय हो का मावशी. मेली पूर्ण भिजले त्याच्यावर हात ठेव झाकण ठेव मेली नुसता डिस्मल सगळं भिजली मेली. अगं ठेवलंय बघ. ठीक आहे ते बाई तू काय घेतलं. अगं मावशी मी नंतर लावलेलो जा मागे जा. तू काय आणलं घेतलं बघ तू हो मागे तू. हिरा ये पुढं ही आमची हिरा
आधी हस हस काय का हसून घे. हा बोल काय आणलं? हो का मावशी मी घेतलं बघ दूध. दूध घेतलंय? हो का मावशी. बाई ताजा आहे ना दूध तुझा? हो का मावशी ते रितेशच्या गाईत आणलंय बघ. रितेशची गाय मरती हिची पण लपडी. हिला गेलीला कुठं नेवशी वाटत नाही. जिथं जाईल तिथं मी याची करते. आता माझी राधा बाई ये पुढं. आणि डोलं मोठं करून बघू नको मारी. हा काय घेतलंय बाजारात? दूध घेतलंय ना. काय दूध. आज आयटम बदलला. तू घेतलायस बाई ताजा आहे ना तू? डिग्री लावून आणलंय बघ. मेली हिनं तुपाला पण डिग्री लावला. कोणाची डिग्री लावली? त्या बाजूची डिग्री लावून या मेल्या सगळ्यात तशी आहे. तरी मागाशी 1 घंटा गायब झालेली तिकडं माग. अरे मावशी बघू नको मागव तिकडं. मावशी राधेची कंपनीच वेगळी आहे बघ. तुपाला पण डिग्री लावते. पण ते तुपाला डिग्री लावते. ठीक आहे चल जाऊ बाजारी. ठीक आहे. अगं मावशी काय झालं आता तुला? मग साऱ्या पुरीला विचारून घेतलं. मग तू काय काय घेतलंय बाजारला विकायला? अगं मेले माझा काय म्हातारीचा आहे. कशात काय ना फाटक्यात पाय. तरी पण सांगते मी घेतलं पावशे. अगं म्हातारीचं काय म्हणतेस? मगाचपासून जवानी फडफडते की तुझी? काय तुझी फडफडव? तुला काय झाड लागली फडफडव? अगं माझं वय आहे. मग वय आहे म्हणूनच सांगते फडफडव. अगं ती अशी मुराद देस तेवढी अशी फडफडव काय ती? तू पावशेर म्हणजे काय घेतलं इथं? पावशेर पावशेर म्हटल्यावर तुझ्या तोंडाला पाणी सुटला. मिली विमल लवर. पावशेर म्हणजे पावशेर. मला वाटलं दुसरं काही घेतलं. दुसरा काय आहे ठेवला नाही तुझ्या दगडात दुसरा काय? चल जाऊ बाजारी करू. ठीक आहे चल लवकर. थांब जरा मी काय म्हणते हा यमुनेचा अवघड घाट चढताना दुखेल आपली पाठ्य वगैरे छानसं गीत म्हण पाहू. ठीक आहे ऐक तर. चला सखियानो जाऊ बाजाराला. चला सखियानो जाऊ बाजाराला. दुधाचा जाऊ दुधाचा कुठं आहे? बेजूत काय बसला की काय? मला काकू आला. हा कुठे होता? जेवता जेवता तुम्ही अरे बाजूला चल जाऊ बाजारी. तू मला माझ्या नाव याच्या नाव कुणी मला लागते. तिकडे याला सांगून ठेव. सारखं सारखं मारलं ना दांडूच घालीन डोक्यात. होय हे वाकडा दांडू आहे. खबर कसा आहे ना? अरे येताना बघितलं नाही ना मूळ असं. अरे तुम्ही सांगा जेवता जेवता बनवून काय आलो? हा जेवता जेवता बनवून काय आलो? काय आलो म्हणजे? काय आलो म्हणजे इकडे दुट्टी लागली ना आपली. लाडू तरी आणलाच काय तू? लाडू हा आणलाय ना. नशीब एक काम चांगला गेला. होय भरपूर चांगले चांगले लाडू आणले. काय बोलतो? अविनाशने. हा काय आणलंच ना? घेऊ काय घे ना. अरे लाडू बाजूला राही ना. हा ते लाडू लाडू घुंगरू आहे. हा आता काय घुंगरच जावत होतं रे तुझं. काय
घंटा वाजले हा ऐकलाच नाही नाही थांब परत बघ ऐकलास हा आता ऐकायला काहीतरी गडबड केलाय अरे लाडू इकडं आहे बघ. मग घंटा कशी काय वाजली कशी वाजली तू ऐकलास नाही हा ऐकली मी परत ऐक बघा बघितलंय हा काहीतरी गडबड आहे आणि मग घुंगरू पण वाजले होय. जा परत बघूया ये मेल्या घुंगरू घंटा झाली बस झाली हा चांगला घंटा वाजतो काढ की काय मला दोन किती लागले होय दोन आहे दोन आणि आहे एकच आहे माझ्याकडे दोन कुठले लागतायत हा मला ती हरवली द्या एकच आहे दूध घ्या दूध अरे हा लाडू आहे ती माझा हात कुठे गेला होता काय माहिती तू आणलायस ना हा नंतर खाऊया हा. आधी आपली कामगिरी करूया धन्यवाद रसिका हो धन्यवाद आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे अमोल मोहिते यांच्याकडून खास मावशीकरिता 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की माझं एकदम मजबूत असं नाव मावशीनं रंगमंचावर सादर करायचंय. अमोल ऐका अमोलरावांचं नाव घेते कुठं आहे सगळे पाठी असू दे ऐका वाटीत वाटी खोबऱ्याची वाटी वाटीत वाटी खोबऱ्याची वाटी अमोलरावांचं नाव घेते. आज मी एवढी नटून टटून आली फक्त तुमच्यासाठी. धन्यवाद. त्याचप्रमाणे रमेश खानविलकर यांच्याकडून देखील खास मावशीकरिता 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तरी त्यांचं देखील असं म्हणणं आहे की माझं नाव मावशीनं रंगमंचावर सादर करायचंय. रमेश ऐका मुंबईमध्ये चेंबूर मध्ये घाटला मुंबईमध्ये चेंबूर मध्ये घाटला. रमेश रावांचं नाव घेते. मला पाहिलं आणि त्यांचा लेंगाच फाटला. तू येताना काय बघितलंस की नाही बघितलं ना आता एवढ्या समोर आली ती बघितली ना बघितलास ना हा मग कोणती माहित नाही बघितलं फक्त इकडे ये. अरे आता पुढे आली ती मावशी किती मावशी मुली कुठे आहेत बरोबर लागलाय का कामगिरी लागूया काय मग सुरुवात कर मावशी काय झालं रे काय सापड आहे वाटत. अरे बोल आम्ही जाऊ बाजारी मारणार नाही ना काय मावशी अरे काय झालं बोल मला तुझं पाहायचे काय अरे हा काय बोलतोय ए काय मागतोस काय अरे माटाचा दूध पाहिजे. अच्छा माठात घेऊन जा बोबड्या. हा तुला माटाचं दूध पाहिजे. हा इथंच पिणार आहेस की घरी घेऊन जाणार आहेस इथंच पिणार आहे मग ये असं मागे तुला दूध देते मागून दूध देते तू मागून घेणार मागून दूध देतात मागून तर मागून तुला काय बोबड्या येतोय मागून तर मागून जाऊन घे असं होय मागे जाऊन घे काय झाला तुझ्या हातावर चुकल्या हातावर दुखल्या हा काय झालं रे दूध द्या नव्हतं सांगायचं ना. अरे बोबड्या ती माझी छोटी राधा आहे ना तिने दही दिलाय चाटून बघ दही दिलाय की चुकली अरे दही आहे ते चाटून बघ दही दिलास ना ती बघ भाऊ म्हणजे दही दिला दही होता त्या बेट दुकानावर दही उडवून टाकतो
अरे बोबड्या काय झालं ते बोल लवकर, आम्हाला जाऊ दे बाजारी. मावशी सगळ्यांची नाव घेतेस, एक माझं पण नाव घे ना. बोबड्या तुझं नाव घ्यायचंय. हा मग ये इथे पुढं. ते इथं नको, आम्ही डॉलर टाकतो. ऐक बोबड्या, भाजीच्या मळ्याची केली होती मशागत, त्यात लावलं मिरचीचं रोपटं. काय म्हणते बघ, भाभीच्या मल्याची केली मग. भाभीच्या झाले. मग अरे बोबड्या भाजीच्या मळ्याची. भाजीच्या रायगड कमी येत. ऐक, भाजीच्या मळ्याची केली होती मशागत, त्यात लावलं मिरचीचं रोपटं, त्याला लागलं एवढं एवढं मिरची. एवढंच मिरची म्हणती. एवढं तरी पाहिजे काश्मीरी. नाहीतर काय. अरे बोबड्या एवढीच मिरची तिखट असते, तेव्हा त्या बाबूला विचार. बाबू कसा करतो, आवाज तर येतच नाही. बोबड्या त्या झाडाला लागली एवढी 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 मिरची. बोबड्या तू माझा पैसा मी तुझ्या. कोणत्या वर्षा? आता आमचा रस्ता सोडा. मग परश्या. हा, चल त्या बाबा, बाजारात माझे जायला असे बघ. मेले, येतील किती आणि राहतील किती. चला जाऊ बाजारी. त्या बाजारात चालले. ये रावजी, काय झालं रे? तुला असं बाजार जाता येणार नाही. अरे आम्हाला अडवणारे तुम्ही कोण? आम्ही कोण? ये सांगून टाक. मावशे आम्ही श्री विष्णुदेवाचे संगडे आहोत. हा. तुम्हाला बाजारी जाता येणार नाही. हा. अरे तुम्ही जर श्रीकृष्ण देवांचे संगडे असाल तर तुमच्याकडे कायदा कायदा आणलाच ना, कांदा. कायदा नव्हे. कायदा कायदा आधार कार्ड, रेशन कार्ड. रेशन कार्ड, पॅन कार्ड. कायदा सांगायचा आहे. भावाला पॅन कार्ड. हे आपली सगळी ओळख. पॅन कार्ड ओळख टाका. हा. तुझी ओळख टाका. माझे आधार कार्ड आहे. आहे ना. हा चालू दे. ये इकडे वा. अर्धाच काढले. हो कृष्ण देवांचे सवंगडी आमचा भारी असतो थाटे. देवाने आम्हा हुकूम दिला अडवायाही वाटे. आलो अडवाया वाट आधी पुढे सोड माटे. आलो अडवाया वाट आधी पुढे सोड माटे. हरी
तुझा पण नको नको रे मला घे ना मावशे पुढे अरे हा काय कामच नाही आमचा काय ऐकला तर आमच्या कायद्याने तर तू जा तुम्हाला बसलंच पाहिजे तू जायचा अगं चंद्रे चालून काय थकलो आहोत तेव्हा पिंपळाच्या पारी 5 मिनिटं विश्रांती घेऊया. ठीक आहे मावशी. बसा बसा कशा पण बसा पण बसा पण बसा हा बघ परत डोल्या मारणार ते बसले का हा असेच आपण गोकुळ जाऊया. हा चला कृष्णदेवाला सांगूया हा चला आपण कोण कृष्ण भगवान श्री कृष्ण भगवान असे म्हणतात अरे अल्लाबाद झोपे नसतात मी जर कधी श्रीकृष्ण भगवान चालतो तुमची जन्मदिना सांगा माझ्या विना विश्वसारा आहे ग सुना ऐकना राधिके
अरे नको वाजवू पावा, नको वाजवू पावा, मी तुला नाही भुलणार, जरा दे वाजून तुला नाही भुलणार.